छात्र की आत्महत्या प्रकरण में सीक्रेट हार्ट स्कूल प्रबंधक को 4 दिन की पुलिस कस्टडी। बुधवार को कल्याण तालुका के निम्बोली गांव का रहने वाला अनीश दड़वी, जो वरप के सीक्रेट हार्ट स्कूल में 11वीं कक्षा में पढ़ता था, उसने आत्महत्या की थी क्योंकि स्कूल के प्रबंधक ऑल्विन एंथोनी ने उसे स्कूल से निकालने की धमकी दी थी। इस मामले में अनीश के परिवार वालों ने टिटवाला पुलिस थाने में शिकायत दर्ज की थी। कल प्रबंधक एंथोनी पर मामला दर्ज करके उन्हें आज कल्याण कोर्ट में पेश करने पर न्यायालय ने उन्हें 4 दिन की पुलिस कस्टडी दी है। परिवार वालों ने कड़ी से कड़ी सजा की मांग की है। सेक्रेट हार्टचा संचालक ऑल्विन एंथोनी यांनी माझा पुतण्या अनीश दलवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून अनीश दलवी यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली। त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो। त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली। परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे हा। त्यांनी मृत्यू 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे, ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की ते शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या ऑल्विन एंथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे। केले आमच्या गावातील निंबोली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दलवी यांचा मुलगा अनीश दलवी हे सेक्रेट हायस्कूलमध्ये शिकत होते। परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काहीतरी चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत ऑल्विन एंथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलवून घेतले कॉल करून। पण आमचे जे अनीश दलवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली। पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला। त्यांनी ऑल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानफडात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांना रिस्ट्रिकेट करण्याने दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं। त्यांनी दाखला दिला नाही पण मला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विचार केला की अनीश मी काय करू, आई वडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे। म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे। मला शाळेंनी कुठली पुरुष नाही। माझं नाव अनिल बालाराम केले।